एकदम खाली बॉक्स आहे ते. आता आपण आहे ना काहीतरी बनवू एकदम हे अशी या ढक्कनचं आम्ही लहानपणी खूप केलं ना रे भाऊ, खतरनाक वाला. तेव्हा स्टुडिओ बनवू, आता मिनी स्टुडिओ बनवू पाहू आपण. आपल्याला तर काही स्टुडिओ नाही, पण आपण आता या ढक्कनला पाहून घ्या काही आपण वरून असं फक्त स्ट्रक्चर बनवला, पाहून घ्या ढाचा बनवला फक्त आपण. हे पाहून घ्या काही आपण तो पहिला था चिपकोला रे भाऊ. हे पाहून घ्या यासाठी चिपकोलं. हे भाई साहब ये देखो गाइस क्या हो गेलो. तो मस्त चक्कीतून आलो, कारण की आपल्या घरचं दळण सरलो तर आई. हर हर महादेव भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग झाला भाऊ आपल्या घरापासून स्टार्ट. आता वाजली भाऊ 8 आणि 8 वाजली भाऊ. आता बाहेर काही गेलो नाही क्रिकेट खेळायला, कारण की आता बाहेर वल्लाय म्हणून. हे पण घ्या भाऊ, मला दिसला पेढ्याचा बॉक्स. चला आतले 2 खाऊ आपण आणि 2 ऋतू येतात भाऊ. राहिलं मस्त टीव्ही. हे पाहून घ्या, कारण की आता जेव्हा आपली टीव्ही ते चांगली नव्हती की नाही यार वाईट. हे पाहून घ्या काही सध्याच गेलेली आहे भाऊ लाईन. आणि मी तुम्हाला एक खतरनाकवाली गोष्ट दाखवतो. हे पाहून घ्या गाईज, बॉल. ते बी पेपरचा बॉल. हे पाहून घ्या ऋतुजान केला तो. तिला असे काहीतरी युनिक चीज करायला खूप आवडते. आणि पाहून घ्या ना काय दिले मस्त इकून तिकून कलरही दिला ना बा, एकदम खतरनाक. आणि मला आता दिसला हा, म्हणून म्हटलं त्याला दाखव. आणि पाहून घ्या काय आपला छोटा मेहमान आला रे भाऊ परत आपल्या घरी. ओ बरे हा हा हाय म्हण इकडे पाय ना, इकडे याच्यामध्ये पाय ना, ब्लॉग मध्ये पाय, ब्लॉग मध्ये. हाय म्हण टाटा कर टाटा. हा टाटा कर, वार वागाज टाटा करू काय. ये देखो भाई, मला भेटले भाऊ हे खाली बॉक्स. हे पाहून घ्या एकदम खाली बॉक्स आहे ते. आता आपण आहे ना काहीतरी बनवू एकदम काहीतरी इंटरेस्टिंग खतरनाक वालं, कारण की म्हटलं खाली नाही तशी फेकूनच द्या लागतात. आता म्हटलं चला आपण काय बनवायचं. हे अशी या ढक्कनचं आम्ही लहानपणी खूप केलं ना रे भाऊ, खतरनाक वाला. तेव्हा आम्ही काही बी करत जाऊ, काही बी समजा असे बॉक्स दिसले की असं एकदम डिझाईन बनवून पाहू नवीन नवीन. आता म्हटलं काय चला आपण काय आता खाली बसलो होतो भाऊ, चला म्हटलं काय नाही करू आता चढचलो बाहेर ना. आता आपण बनवू त्याचा एकदम स्टुडिओ. चला आपला स्टुडिओ बनवू, आता मिनी स्टुडिओ बनवून पाहू आपण. आपल्याला तर काही स्टुडिओ नाही, पण आपण आता या ढक्कनला नवीन स्टुडिओ बनवून पाहू, न्यू स्टुडिओ बनवून पाहू आपल्याला. चला भाऊ आपला मिनी स्टुडिओ. म्हणजे भावांनो, हे सगळ्यात पहिले आता यासाठी जटी ढिली आहेत की नाही, अटी सगळ्यात पहिले आपण टेप मारून घेतला आहे. पण घ्या हे अटी मारला एक, म्हणजे 4 ठिकाणी अलग अलग मारला आहे. पण अटी आणि या अटी 4 ठिकाणी, कारण की हे जे हे आहेत थोडेसे हे आहेत नरम आहेत, त्यामुळे लवकर तुटतात. त्यामुळे आपण टेप मारून घेतला म्हणजे त्याला थोडंसं हे होऊन जाते, एकदम मजबूत होऊन जाते. हे पाहून घ्या काही आपण वरून असं फक्त स्ट्रक्चर बनवला, पाहून घ्या ढाचा बनवला फक्त आपण ना. हे पाहून घ्या इकडची वॉल, हे इकडची वॉल आणि हे मागची वॉल असं. आणि वरून आता छप्पर पाहिजे आली आणि खालून छप्पर पाहिजे, कारण की आपल्याला असं पुरं एकदम असं पुरा स्टुडिओ बनवला आहे की नाही. तर मग स्टुडिओ बनवायला आपलं खतरनाक आपला मिनी स्टुडिओ. चला बघू आता पाहू. आता आपण हे जे चिपकं पाहिजे ते, जे पाहिजे ते, आणि आता काय काय पाहिजे आता ते. आता हे पाहून घ्या हे काय पंथी आहे भाऊ. आता मी तुम्हाला एक खतरनाकवाली गोष्ट दाखवतो, ते तुम्हाला फ्युचरमध्ये कामात येईल. आणि गावातले तर माहीतच आहे, पण दादा तुम्हाला समजा आपण तुम्ही नवीन जर असताल तर पाहून घ्या. आता हे पाहून घ्या काय आपण घेतले पंथीत आपलं थोडंसं पीठ. आता पाहिजे आपल्याला थोडंसं पाणी, कारण की आपल्याला पाहिजे ग्लू. आणि आपल्याकडे तर ग्लू नाही आहे. पण आता समजा आपल्या गावामध्ये जर समजा कोणाला ग्लू जर लागला तर भाऊ हे असते काय इतकं खतरनाक म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले आता आपण टाकू याच्यात पाणी. हे पाहून घ्या पाणी टाकलं. आता आपण ते करू मिक्स आणि पाहून घ्या खतरनाकवाला ग्लू बनते हो. हे पाहून घ्या गाईज, एकदम मिक्स केलं आणि झाला भाऊ ग्लू तयार आपला, एकदम देसी ग्लू. आणि याचा इस्तेमाल करत असतो तर आम्ही काही बी चिपकले. कसा आहे भाऊ आपला देशी जुगाड, एकदम जुगाडी इंसान आहे भैया. हम भारत के इंसान सब साले सबके सब एकदम जुगाडी. फोन घ्या काय आपण तो पहिला चिपकोलर भाऊ. हे फोन घ्या यासाठी चिपकोलं. आता काय माहिती ते राहते की नाही तर देव जाणे. आता फक्त राहायला पाहिजे भाऊ ते, कारण की आता तिकडून मागून आपण टेप लावून टाकू हो. आता काय हे फोन घ्या काय आपले सगळ्यात पहिली हे जे पहिली वॉल होती ती झाली भाऊ कम्प्लीट. आणि याच्या भाऊ आपली पुरी हालत टेप झाली ना भाऊ खतरनाकवाली. हे फोन घ्या नाही तर राहायचंच तर नाही जात जाय. आता राहिली पहिली भी. अबे भाई साहब ये देखो गाइस क्या हो गया. क्या भाई साहब यार ऐसा उलटा कर दिया. असं उलटा करून आलो भाई आणि ते डायरेक्ट खालीच पडून गेलं वाला आपली. पण घ्या हा यार, पण ती मेहनत वाया गेली आता इतक्या वापर. काय जाऊ द्या कोई ना, डबल करून देखो काय असं झालं रे भाऊ. हे पाहून घ्या इकून केला तर लहान लहान हे पाहिजे. हे इकून एक वॉल, हे इकून एक वॉल आणि हे मागची वॉल. आता गणेश भाई आला आणि गणेश भाई कोरायला आपले हे खतरनाकवालं काम. हे पाहून घ्या काय इतक्या खतरनाक मशक्कत नाही, एवढं खतरनाक झालं रे भाऊ. हे पाहून घ्या इकून बी एक वॉल बनली आपली खतरनाकवाली शुभची. इकून घ्या ही बी वॉल बनली नाही पा. तिकून मागून सपोर्ट बनला त्याला मस्त. आणि इकून तिकून हे लावून टाकलं. पाहून घ्या काय जबर झालं एकदम. आणि फायनल लुक तुम्ही पाहून घ्या बा खतरनाक होईल तर आपलं. तर चला भाऊ फायनली फुल मशक्कत के बाद मी तुम्हाला दाखवणार आहे आपला फायनल स्टुडिओ. चला भाऊ आलो आता मस्त. चलो 3, 2, 1 और ये रहा भाई हमारा स्टूडियो. ये देख लो भाई सगळ्यात पहिले इकून ये देख लो भाई, ये देख लो
हे पाहून घ्या इकून, हे पाहून घ्या इकून, आणि मागची भीत पाहून घ्या गाईज. हे इकून मागची भीत आपण फक्त पेपर लावला इकून मागून. आणि हे पाहून घ्या गाईज, टोटली फॉर्म आपला स्टुडिओचा पाहून घ्या, खतरनाक बनला तर एकदम. हे पाहून घ्या अंदरून, हे पाहून घ्या अंदरून पाहून घ्या गाईज. हे पाहून घ्या इकून इकून पुरं खतरनाक एकदम. आणि फायनल लुक काय खतरनाक झाला. इतकी मेहनत केली पण काय खतरनाक बनला भाऊ एकदम. हे पण घ्या आता फक्त इकून असं लागायचं राहिलं काही, आणि इकून असं बस. चला भान आता मस्त झोपीतून उठलो भाई. आणि आता इतकं खतरनाक वाला मोसम आला की भाई, एकदम खतरनाक ढग वाजू राहिले ना बस जोऱ्यात जोऱ्यात. मस्त झोपेल होतो आणि मस्त आता लाईन गेली आणि उठलो बाहेर. बाहेर पाहिलं भाऊ एकदम खतरनाक बाहेर यायला रे भाऊ. आता कसं पावसाळ्याच्या सीझन मध्ये असं होते भाऊ, आता समजा ऊन असते आणि मग घडी समजा डायरेक्ट पाऊस येऊन जाते अचानक. समजा तुम्ही काही पण करत असाल तर पायात जा रे भाऊ, कारण की आता पावसाळ्याचा टाईम आहे. मग कसं समजा छत्री वगैरे समजा कुठे चालले समजा ट्रॅव्हल जर करसान तर मग छत्री गित्री ने जा, कारण की पावसाळ्याच्या टाईमला कधी पाऊस येऊ शकते असं आहे. समजा अचानक मध्ये जर चालणार काय, मी ठेवतो मस्त चहा. झोपीतून उठला बरोबर आपल्या सगळे चहा बसतो मी मस्त, आईले रुपये आले मी मस्त चहा घेऊन चालणार भाऊ. तुम्ही पण चहा घ्या मस्त. हे पाहून घ्या गाईज मस्त इकडे चहा आणि इकडे मस्त पाणी. हे पाहून घ्या गाईज काय खतरनाकवाला मोसम बनला तर पण हे काढून टाकू. हे पाहून घ्या हे असं लावायचं आहे आपल्याकडे, कारण की दराचा वल्लान झाला पाहिजे, त्यामुळे म्हटलं हे भाऊ हे लावायला आहे. इकून पाणी आल्याकडे बराबर त्याला आवडते. हे पण घ्या खाली लावायला आहे, इकून लावायला आहे. सोडून टाकू आता, कारण की गेलेलं आहे भाऊ पाणी. हे पण घ्या गाईज इकून पण एकदा लावायला आहे, एक तिकून लावायला आणि हे एक इकून लावायला आहे. इकून घ्या गाईज इकून सोडून टाकला आता, कारण की इकडचा मेन दरवाजा आपला आणि तिकडचाही मेन दरवाजा आहे, म्हणजे दोन्ही इकून. अरे भावांनो महाबा इतका खतरनाकवाला आयटम झालता ना भाऊ. आता मी गेलो होतो मार्केटमध्ये सायकल घेऊन आपली ना, आपल्या सायकल इतका खतरनाकवाला धोका दिला रे भाऊ, बेकारणार भाऊ. आणि एक तर पाणी येऊन राहिलं, इतका खतरनाक वाला झालं. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो मी आता, नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसं काय झालं तुम्हाला. भावांनो हे आपले हे पाहून घ्या भाऊ, झाडं आपले झाडं हा प्लांट्स आहे जाऊनच राहिला ना रे भाऊ. आता मस्त पावसाळा लागा तरी हा जाऊन राहिला. काय मी त्याला काय आलं तर मला वाटतं बघा ठीक होईल. हे पाहून घ्या काय झालं काय मी त्याले. हे आपली तुळशी पाहून घ्या रे भाई, तुळशीला नवीन पालवी येऊन राहिली. हे पाहून घ्या काय मस्त एकदम गजब. कारण की आपल्या मराठी माणसांच्या बनल्याच्या घरात भाई तुळशी असते म्हणजे असतेच, कारण की तुळशी आपली मेन हे माता आहे. आपण तुळशीला एकदम पवित्र मानत असतो. हे पाहून घ्या एकदम नवी पालवी येऊन राहिली, पण आपला हा प्लांट जाऊनच राहिला. हा पाय इकडेही कमी झाला, पण आता पावसाळा लागेल तर नवीन येऊन देईन. आता या गोष्टी खूप जण रिलेट करतील रे भाऊ, कारण की हा पाहून घ्या आपल्या घरात पा काय चालू आहे, तो टीव्हीवर सिरियल चालू असतं सात निवाना सातिया. पण कारण की 6 वाजून तर ते 8 वाजलो आपल्याकडे फक्त सिरियलच चालते रे भाऊ. कारण तुमच्या घरात चालत असेल, कारण की आपली मम्मी पाहिजेच रे भाऊ. पण जर समजा नाही पाहिले तर चप्पलच खाण्यात प्रॉब्लेम आहे, कारण की आता मला पाहिजे भाऊ पिक्चर आज सिरियल चाललं. जर समजा चॅनल बदललं भाऊ नाही चप्पलच असते. हे पाहून घ्या काहीच ऐकू राहिले मस्त स्वयंपाक आणि चाला रे भाऊ. आता मी करतो या ब्लॉगला इथं एंड. मी फटाफट आपल्या व्हिडिओला फटाफट लाईक आणि फटाफट सबस्क्राईब करून घ्या रे भाऊ. त्याला भेटू न्यू ब्लॉगमध्ये. हर हर महादेव, जय श्रीराम.